नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 8वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 19वी कविता गे मायभू ही आज आपण बघणार आहोत. ही कविता लिहिली आहे गझल सम्राट सुरेश भट यांनी. सुरेश भट यांनी गझल हा काव्यप्रकार मराठीमध्ये लोकप्रिय केला. सुरेश भट यांचा जन्म अमरावतीला 1932 साली झाला आणि मृत्यू 2003 मध्ये झाला. सुरेश भट हे त्यांचे वडील डॉक्टर होते. त्यांच्या आईला संगीताची कवितांची खूप आवड होती. सुरेश भट 2.5 वर्षाचे होते तेव्हा त्यांना पोलिओ झाला. पोलिओ तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेल. म्हणजे आता आपण पोलिओची लस घेतो आणि पोलिओ आता नाहीये, कोणाला होत नाही. पण काही माणसं तुम्ही बघितली असतील की ज्यांचे दोन्ही पाय किंवा एक पाय अधू असतो. काही जणांचे जन्मापासून होतो, काही जणांना नंतर पोलिओ होतो आणि त्यांना चालता येत नाही, बसूनच सगळी कामं करावी लागतात. तर असे सुरेश भट यांना ते 2.5 वर्षाचे असताना त्यांच्या उजव्या पायाला पोलिओ झाला. त्यामुळे त्यांच्या हालचाली कमी झाल्या, अर्थात त्यांना चालता येत नसे. आणि मग ते घरी बसून काय करणार, तर त्यांच्या वडिलांनी त्यांना बाजाची पेटी आणून दिली आणि ते वाजवत असत. त्यांना शिकण्यासाठी त्यांनी गुरु पण ठेवले. दर आठवड्याला त्यांना गाणी ऐकण्यासाठी रेकॉर्ड ग्रामोफोन आणून दिला त्यांच्याकडे. तर असं ते बसून राहतील तर ते काय करतील, तर असा त्यांना काहीतरी काम पाहिजे म्हणून संगीत त्यांच्या आयुष्यामध्ये आलं. पण ते मोठे झाले तसं त्यांनी आपल्या शरीराकडेही चांगलं लक्ष दिलं. म्हणजे त्यांना उजवा पाय त्यांचा अधू होता, तर त्यांनी व्यायाम केले, साधना केली, योगासनं केली आणि त्या पायामध्ये हळूहळू थोडीफार शक्ती आली की ते उठून चालायला लागले. पण नुसते चालायलाच नाही लागले, त्यांनी इतका कठोर परिश्रम केले. म्हणजे संगीताबरोबरच त्यांनी शरीर साधनेकडे खूप लक्ष दिलं, खूप परिश्रम केले आणि ते सायकलही चालवू लागले. म्हणजे असं म्हणतात की ते अमरावतीला जेव्हा रेल्वे स्टेशनवरचा उड्डाण पूल नव्याने बांधला गेला तेव्हा तिकडच्या सायकल रिक्षा सुद्धा जात नसत त्या पुलावरून सायकल हाकत, खाली उतरून चालत ओढून ते रिक्षा नेत. पण सुरेश भट मात्र आपल्या भावाला मागे डबल सीट बसवून सायकल चालवत त्या पुलावरून जात असत. तर असे हे सुरेश भट. ते कॉलेजात असताना कविता करू लागले. अमरावतीलाच त्यांचं शिक्षण झालं BA पर्यंत. त्याच्यानंतर ते शिक्षक म्हणून काम करायला. पण त्यांच्या कवितांची पण एक गंमत आहे. त्यांच्या कविता जगासमोर कशा आल्या त्याचा किस्सा ऐकण्यासारखा आहे. प्रसिद्ध संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर हे नाव तुम्ही ऐकलं असेल, लता मंगेशकरांचे सगळ्यात धाकटे भाऊ. तर त्यांना एकदा फुटपाथवर एक वही सापडली. फुटपाथवर जी रद्दीची जुन्या पुस्तकांची दुकानं असतात अशा एका दुकानामध्ये एक चोपडं सापडलं आणि त्या वहीमध्ये मधल्या कविता वाचून ते अवाक झाले की अरे, इतक्या सुंदर कविता लिहिणारा कोण आहे. आणि मग त्यांनी सुरेश भटांना शोधून काढलं, त्या कवितांना चाली लावल्या आणि त्या कविता प्रसिद्ध झाल्या, खूप गाजल्या. ही पुस्तकातली आपल्या जी कविता आहे ती पण खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे मी शाळेत असताना मला पण माझ्याही पाठ्यपुस्तकामध्ये ही कविता होती, इतकी जुनी कविता. आणि आज जी कवितेची चाल आपण ऐकणार आहोत ती पण जुनीच आहे. नवीन चाल सोपी मी तुम्हाला नंतर सांगेन, पण जुनी चाल पण तुम्ही आवर्जून ऐका, त्यातला गोडवा तुमच्या लक्षात येईल. तर असे हे सुरेश भट. त्यांची खूप गाणी गाजलेली आहेत. मराठी गर्वगीत किंवा मराठी गीत म्हणून आपण जे ओळखतो, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, ते सुरेश भटाने लिहिलेलं आहे. नंतर उशक काल होता होता काळ रात्र आली, हे गाणं पण सुरेश भटांनी लिहिलेलं आहे. तर अशा या सुरेश भटांची एक कविता देशभक्तीवर आधारित आपल्याला शिकायची आहे. ही कविता तर आपण शिकूच या, पण तुम्हीही आता पुढे गाणी ऐकाल, पुस्तकं वाचाल, कविता वाचाल, तेव्हा सुरेश भटांच्या कविता नक्की आवर्जून वाचा आणि समजून घ्या. तुम्हालाही त्या नक्की आवडतील.
मुलांना, ऐकली कविता? आवडली चाल तुम्हाला? आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊया. गे मायभू तुझे मी, फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे. गे मायभू तुझे मी. गे मायभू असं म्हटलंय तर गे या शब्दाला अर्थ नाही, तो संबोधन आहे. ते म्हणजे आपण हाक मारतो कोणाला तरी, अगं इकडे ये, तर असं जे आपण म्हणतो त्याला अर्थ असा नसतो, पण संबोधन असतं ते. गे मायभू, मायभू म्हणजे मातृभूमी. मातृभूमी, अगं मातृभूमी, काय करीन मी? गे मायभू तुझे मी, फेडीन पांग सारे. पांग फेडणे हा वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ आहे की उपकारांची परतफेड करणे. आपल्या देशाने, आपल्या मायभूमीने, मातृभूमीने आपल्यावर अनंत उपकार केलेले असतात. आपण त्या मातीत जन्मतो, त्या देशातली सगळी व्यवस्था आपल्याला मिळते, नंतर त्या देशात उगणार धनधान्य आपल्याला मिळतं, फुलं फळं निसर्ग, त्या सगळ्याचा आपण उपभोग घेत असतो. आणि त्याच्या बदल्यात आपल्या मायभूमीला आपण काय देणार? तर कवी असं म्हणतायत, कवी सुरेश भट असं म्हणतायत की मी तुझे सगळे पांग फेडी. इतकं प्रेम त्यांचं आपल्या मायभूमीवर आहे की तुझे माझ्यावर अनंत उपकार. खरं देशाने आपल्यावर केलेले उपकार, आपल्या मातृभूमीने आपल्यावर केलेले उपकार आपण पूर्णपणे कधी फेडू शकत नाही. ते ऋण आपल्यावर आयुष्यभर तसंच असतं. पण थोडं का होईना त्याची परतफेड आपण केली पाहिजे, ही भावना कवीच्या मनात आहे. आणि कवी म्हणतोय की मी तुझे सगळे पांग फेडीन, तुझे इतकं कौतुक करीन, तुझे लाड करीन. आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे. बघा कवीची भावना किती उच्च आहे की आरतीला, आपण एरवी आरतीला काय असतं, आपलं आरतीचं जे तबक असतं त्याच्यामध्ये एक छोटं दिवा असतो, निरांजन असतं. तर कवी म्हणतोय की माझी मायभूमी, माझं तिच्यावर इतकं प्रेम आहे, ती इतकी महान आहे की तिची आरती ओवाळण्यासाठी साधं निरांजन पुरेसं नाहीये. त्यासाठी काय हवं? तर आकाशातले सूर्य चंद्र तारे हवे, त्यांचा प्रकाश हवा. त्यांच्या प्रकाशाने मी माझ्या मायभूमीची आरती ओवाळी. आरती म्हणजे काय असतं? आपण आरत्या म्हणतो, गणपतीची आरती असते, नंतर वेगवेगळ्या देवांच्या आरत्या असतात. त्या आरत्यांमध्ये देवाचं कौतुक केलेलं असतं. तसं कवीला काय करायचंय? मातृभूमीची आरती ओवाळायची. कवी म्हणतो की मी तुझी आरती ओवाळीन, पण साधी सुधी नाही, तर मी तुझ्या आरतीसाठी सूर्य चंद्र तारे सुद्धा आण. इतका पराक्रम गाजवीन मी की तुझी आरती सूर्य चंद्र ताऱ्यांनी मी घालीन. असा या पहिल्या 2 ओळींचा अर्थ आहे. गे मायभू तुझे मी, फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. पांग फेडणे म्हणजे परतफेड करणे. आता आपण पुढचं कडवं बघूया. पुढचं कडवं काय? आई तुझ्या पुढे मी, आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या, आता हळूच पान्हा. तान्हा आणि पान्हा हे यमक जुळणारे शब्द इकडे आले आहे. काय म्हणतायत कवी सुरेश भट? आई तुझ्या पुढे मी, आहे अजून तान्हा. तान्हा म्हणजे काय? छोटंसं लहानसं बाळ, तान्ह बाळ, अजून ज्याला चालता बोलता नीट येत नाही, असं आईच्या मांडीवर खेळणारं बाळ. तर कवी स्वतःला तान्हा म्हणताय. म्हणजे मातृभूमीच्या पुढे आपण कितीही मोठे झालो तरी आपण छोटी बाळच आहोत, आईची लेकरं आहोत, मातृभूमीची लेकरं आहोत. तर मी अजून कसं आहे? तुझ्या पुढे तान्हाच आहे. तू काय कर? शब्दात सोड माझ्या, आता हळूच पान्हा. पान्हा म्हणजे आईचं दूध. आपण जन्मल्याबरोबर पहिले काही महिने आईच्या दुधावरच पोसतो. आपली वाढ आईच्या दुधावर होते आणि त्या दुधामध्ये अफाट शक्ती असते.
रोगप्रतिकार म्हणजे विज्ञानात पण हे सिद्ध झालंय की रोगप्रतिकार शक्ती आपली चांगली व्हायची असेल तर आईचं दूध आपण नक्की घेतलं पाहिजे. तर कवी आईला सांगतायत की तुझी ताकद जी आहे तुझ्या दुधातली ती मला हवी आहे, माझ्या शब्दांना हवी आहे. कारण कवी आहेत, ते शब्दांमधून व्यक्त होतात. तर त्यांना असं वाटतं की आपल्या शब्दांची ताकद वाढावी, आपल्या लेखणीला धार यावी, यासाठी काय हवं आपल्याला? मातृभूमीचं दूध हवं. मातृभूमीकडून ती ताकद आपल्याला मिळाली पाहिजे. म्हणून कवी सांगतायत, आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. पुढे कवी काय म्हणतात? आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला. व्यथा म्हणजे दुःख किंवा चिंता. तर कवी सांगतायत की आयुष्यात माझ्या अनेक दुःख आहेत, काळज्या आहेत, त्रास आहेत, कटकटी आहेत, सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये असतात. पण त्या सगळ्या सांगून मी तुला का बरं सांगाव्यात? आता मातृभूमीला सांगाव्यात म्हणजे काय? आपण बरेचदा असं करतो की आपल्या कटकटींमध्ये, आपल्या दुःखांमध्ये इतके बुडून जातो की आपल्या देशाकडे, आपल्या मातृभूमीकडे आपलं दुर्लक्ष होतं. आपण आपल्याच चिंतेमध्ये असतो. पण आपल्या देशाची चिंता पण आपण करायला पाहिजे, ती करत नाही. त्यामुळे कवी सांगतायत की मी तसं करणार नाही. कारण मला माहितीये की आई तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला. म्हणजे मी जन्माला आलो, माझ्या जन्माला काहीतरी अर्थ आहे. आज मी मोठा झालोय, माझे काहीतरी माझी पत आहे, प्रतिष्ठा आहे. ती सगळी कोणामुळे? तुझ्यामुळे आहे. तुझ्यामुळेच माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला. त्यामुळे तुझ्या पुढे मी माझी दुःख, माझ्या व्यथा या सगळ्या बाजूला सारणार आहे. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला. तुझ्यामुळेच मला जन्म मिळालाय, तुझ्यामध्ये मी वाढलोय, एवढा मोठा झालोय. त्यामुळे त्यासाठी मी तुझ्या पुढे माझ्या सगळ्या काळज्या, माझ्या चिंता या सगळ्या मी बाजूला ठेवीन तुझ्यासाठी, असं आश्वासन कवी मातृभूमीला देत आहेत या 2 ओळीमधून. पुढे कवी काय म्हणतायत? मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. पायधूळ घेणे म्हणजे काय? पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेणे. आपण पाया पडतो मोठ्या माणसांच्या, त्याला म्हणतात पायधूळ घेणे. तर कवी म्हणतायत की काय होतं, मी जेव्हा तुझी पायधूळ घेतो, मी जेव्हा तुझ्या पुढे नतमस्तक होतो, तेव्हा काय होतं, माझं भाग्य उजळतं. ललाट रेषा म्हणजे भाग्य रेषा, ललाट म्हणजे कपाळ. हिंदू धर्मामध्ये असं मानतात की जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याच्या कपाळावर त्याचं भविष्य लिहिलं जातं. तर माझं भविष्य, माझ्या कपाळावरच्या रेषा या काय होतात जेव्हा मी तुझ्या पायधूळ घेतो आणि माझ्या कपाळाला लावतो. आपण पाया पडलं की डोक्याला हात लावतो, म्हणजे त्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर राहू दे असं म्हणतो मोठ्या माणसांचं. तसं माझ्या मातृभूमीची मी पायधूळ घेतो, आशीर्वाद घेतो, तेव्हा माझं भाग्य उजळतं. ते काय बनतं? तीर्थक्षेत्र बनतं माझं भाग्य. प्रयाग आणि काशी हे काय आहे? तीर्थक्षेत्र आहेत. गंगा नदीच्या काठावर वसलेली ही तीर्थक्षेत्र आहे. प्रयाग आहे, तिथे कुंभमेळा भरतो. नाशिकला जसा कुंभमेळा भरतो दर 12 वर्षांनी, तसा प्रयागला पण भरतो. आणि काशी म्हणजे वाराणसी, शंकराचं मोठं देऊळ आहे तिथे, आणि गंगा नदी तिथं आहे. गंगा नदीच्या काठावर वसलेलं हे अतिशय पुरातन असं काशी हे शहर आहे. तर कवी म्हणतायत की जेव्हा मी माझ्या मातृभूमीची पायधूळ घेतो तेव्हा माझं भाग्य उचळतं आणि ते तीर्थक्षेत्रा इतकं पवित्र बनतं. तीर्थक्षेत्र म्हणजे अतिशय पवित्र ठिकाण. असं म्हणतात की तिथं आपण गेलो, तिथल्या नदीमध्ये आपण डुबकी घेतली की आपली सगळी पापं नष्ट होतात. तर
ते सामर्थ्य कशात आहे? आपली पाप नष्ट करण्याचं मातृभूमीच्या आशीर्वादात आहे, असं कवी म्हणतात. की तुझी पायदोळ घेतली, तुझ्या पुढे मी नतमस्तक झालो, तुझा आशीर्वाद घेतला की माझी सगळी पापं नाहीशी होतात, माझं भाग्य उजळतं आणि मी तीर्थक्षेत्रा एवढा पवित्र बनतो. येतंय लक्षात? तर आता आपण पुढचं कडवं बघूया. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. वाणी म्हणजे वाचा, आवाज. तर कवी असं सांगतायत की आत्ता मी जसं तुझं कौतुक करतोय, तुझ्यासाठी मी काय काय करीन हे सांगतोय, तुझी आरती म्हणतोय, तसं मी रोज करू शकतो. मला कधीच कंटाळा येणार नाही, इतकं माझं तुझ्यावर प्रेम आहे. तर आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, अशी मी रोज गाणी गाईन, तरी माझे शब्द संपणार नाहीत आणि तुझी महती संपणार नाही. तू इतकी महान आहेस की रोज मी गाणं गाऊन तुझं कौतुक करत बसलो तरी ते कधीच पुरं पडणार नाही. आणि आई अशी तुझी मी गाईन रोज गाणी, आई तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. आणि आईचं दूध इतकं गोड असतं की तो गोडवा सगळा माझ्या वाणीमध्ये, माझ्या आवाजामध्ये येणार आहे आणि त्यामुळे मी तुझी अशी गाणी रोज रोज गाणार आहे. आली लक्षात कविता तुमच्या? एकदा आपण पुन्हा सगळी कडवी बघूया आणि म्हणूया. गे मायभू तुझे मी फेडीन पांगसारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. सगळ्या कवितेमध्ये आई हे संबोधन प्रत्येक कडव्यामध्ये आहे. पहिल्या कडव्यात मायभू म्हटलंय आणि त्याच्या सगळ्या पुढच्या कडव्यांमध्ये त्यांनी काय नावाने संबोधलंय? आई या नावाने संबोधले. प्रत्येक कडव्यामध्ये यमक जुळवले, तान्हा, पान्हा, गाणी, वाणी. तर अशी ही सुरेश भटांची खूप गाजलेली कविता. सोपी आहे, तुम्ही नक्की ती पाठ करा, कायम लक्षात ठेवा. आता आपण या कवितेचा स्वाध्याय बघूया. एका वाक्यात उत्तरे लिहा. अतिशय सोपा स्वाध्याय. कवी कुणाचे पांग फेडू इच्छितो, मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती, कवीच्या जन्मामुळे कोणाला अर्थ प्राप्त झाला, कवीच्या जन्माला कुणामुळे अर्थ प्राप्त झाला, मातृभूमीमुळे अर्थ प्राप्त झाला. आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. याचा अर्थ काय की मी तुझी आरती करण्यासाठी इतका पराक्रम गाजवेन की सूर्य चंद्र तारे सुद्धा आणीन मी तुझ्या आरतीला. आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा. मी मगाशी सांगितलं तसं की आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आई पुढे, म्हणजे आपल्या जन्म देणाऱ्या आई पुढे सुद्धा आणि आपल्या मातृभूमी पुढे सुद्धा आपण कसे असतो? अजून तान्हेच असतो. तुम्ही मोठे झालात तरी आई कधी कधी तुम्हाला लाडाने म्हणत असे की अरे तू किती मोठा झालास तरी माझ्यासाठी तू माझं छोटं पिल्लूच आहेस, हो की नाही? तसं कवी मातृभूमीला म्हणतात की तुझ्या पुढे मी अजून तान्हाच आहे. हे केव्हा घडते? कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बनते. कधी? जेव्हा कवी मातृभूमीची पायधूळ आपल्या मस्तकी लावतात तेव्हा. कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो. केव्हा? जेव्हा त्याला आईचं दूध मिळतं, त्याच्या वाणीमध्ये आईच्या दुधाचा गोडवा येतो तेव्हा. पुढचा प्रश्न काय? खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनव. तर कुठली ओळ आहे?
शब्दात सोड माझ्या आई हळूच पान्हा. म्हणजे तुझ्या पान्ह्यामुळे काय होईल, माझे शब्द, माझी भाषा ही मधुर होईल, समृद्ध होईल, सामर्थ्यवान होईल. पुढचं काय, शब्द सामर्थ्य, प्रतिभा सामर्थ्य प्राप्त झाल्याने गाणे गाईन, आई तुझी मी गाईन रोज गाण. तर असा हा या पाठाचा स्वाध्याय आहे. त्यातले 2 वाक्प्रचार शोधायचे. कुठले आहेत वाक्प्रचार? पांग फेडणे आणि पायधोळ घेणे. यमक जुळणारे शब्द आहे, तर सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे. तर अशा प्रकारे आपला ही कविता आपण शिकली. एकदा ती पुन्हा वाचा, गा, पाठ करा, त्याचा अर्थ नीट समजून घ्या आणि स्वाध्याय सोडवा. धन्यवाद.